पुढं चुकलं नाही, काही नाही. 46 वर्षाचा अनुभव आहे. एका ह्याच्यात छान वडी करून दाखवली. तर मुलींनो, तुम्हाला फार टेन्शन येतं की कधी तुमची वडी मऊ पडते किंवा एकदम शिजलं तर ते जास्त कडक होतं. तर हे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला अचूक प्रमाणात ही वडी कशी बनवायची मऊ ते दाखवणार आहे. नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आता राखी पौर्णिमा जवळ आलेली, तर राखी पौर्णिमेसाठी ओल्या नारळाची वडी कशी बनवायची ते अचूक प्रमाणात आणि कमी साहित्यात मी सांगणार आहे. तर मुलींनो, तुम्हाला फार टेन्शन येतं की कधी तुमची वडी मऊ पडते किंवा एकदम शिजलं तर ते जास्त कडक होतं. तर हे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला अचूक प्रमाणात ही वडी कशी बनवायची मऊ ते दाखवणार आहे. मुलींनो, तुम्ही माझ्या मुलीसारख्याच आहात सगळेजण. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आता वडीसाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे ते दाखवते. 1 बाऊल ओल्या नारळाचा किस घेतला आहे. त्याच्यावर पाऊण बाऊल साखर आहे. वडी मऊ होण्यासाठी मी 2 चमचेच हे तूप वापरणार आहे. तर ही मलाई घेतलेली आहे, वेलची पावडर आहे आणि हे पिस्ता काप आहे आणि केशर आहे. नारळ घेताना कसा घ्यायचा आहे, एकदम कवळा पण नाही घ्यायचा आणि एकदम कमी पाण्याचा पण नाही घ्यायचा. ज्याचा नारळाला जसा विटकरी रंगाचा कलर येतो ना, असा मोठा, तो असा हा नारळ आहे. तो एकदम नारळ वापरायला चांगला आणि त्याचा किस छान पडतो. तुम्हाला एकदम सुक्कं पाणी नसल्यावर घेतला त्याचा किस पडत नाही आणि एकदम कवळा असेल तरी किस पडत नाही आहे. तर ह्या प्रमाणात तुम्ही नारळ घेताना बघून घ्या. नारळ असा विटकरी रंगाचा असा मोठा छान असतो. चला मुलींना, आता वडी कशी बनवायची मी ते दाखवते. हा माझा 46 वर्षाचा अनुभव आहे. वडी अजिबात फसत नाही, मऊही पडत नाही आणि कडक होत नाही. तर आता मी ह्याच्याबरोबर तुम्हाला टिप देणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तर चला, आता आपण 1 चमचा तूप टाकून घेणार आहे आणि हे आपल्याला तूप काय जास्त नाही पागळलं तरी चालतं. तुपावर जर असा नारळ भाजून घेतला तर आपला ह्या नारळातलं पाणी सगळं जातं आणि वडी छान होते. तर आपण हा नारळाचा चव टाकणार आहे सगळ्याचा तुपावर. टीप पहिली झाली. 1 चमचा तुपावर आपण हा चांगला नारळाचा चव परतून घेणार आहे. ह्याच्यातलं पाणी कमी करत जायचं आपल्याला आणि मग आपण ह्याच्यात साखर घालणार आहे. आणि हा नारळाचा म्हणजे पूर्ण बर्फी करताना गॅस मोठा करायचा नाही, मंद आचेवरच हे करून घ्यायचं आपल्याला. टीप नंबर 2. आणि मोठ्या गॅसवर तर अजिबात भाजायचं नाही हे नारळाचा चव. आता हे मंद आचेवर असं छान परतून घेतलं आपलं. आता खोबऱ्यातलं पाणी म्हणजे गेलेलं आहे आपलं, संपलं याच्यातलं. एकदम छान असं आपण परतून घेतलेलं आहे. ह्याच्यातलं सगळं पाण्याचं हे झालेलं आहे. तर आता ह्याच्यातच आपण काय घालणार आहे, ह्याच्यात साखर टाकणार आहे आपण. हे एकसारखं परतून घ्यायचं आपल्याला. साखर टाकल्यावर पण असं मंद आचेवरच सारखं परतत राहायचं. याला सारखं परतावं लागतं आहे. जर तुम्ही मोठा गॅस केला तर मग ती साखर कडक होऊन जाते आणि करपते साखर, मग वडी कडक होते. असं मंद आचेवरच सगळं परतून घेणार आहे आपण. आता हे साखर छान विरघळली इथं. आता ही साखर विरघळली की आपण ह्याच्यात 2 चमचे मलाई जी घेतली होती ती टाकणार आहे. पण सारखं असं हलवत राहावं लागणार आहे, तर आपली वडी छान होते. आपण आधी छान खोबरं भाजून घेतल्यामुळं आता जास्त याचं पाणी सुटत नाही. आता फक्त साखरेचं पाणी सुटलं आहे. टीप नंबर 3. तर आता आपली ही साखर विरघळून झाली की आपण ते 2 चमचे साई घेतली होती दुधाची ती टाकणार आहे. साई टाकल्यामुळं बर्फी छान होते आणि खायला खूप छान लागते. तुमच्याकडं जर तुम्हाला मलाई नसेल वापरायची तर तुम्ही दूध पावडर वापरली तरी चालते, त्याच्याने पण छान होते बर्फी. तर इथं मी दुधाची साई वापरली आहे. एकसारखा हलवून घेणार आहे मलाई ते टाकलेली आपण. आणि ह्याला 15 ते 20 मिनटं लागेल. आता टीप नंबर 5. आपलं मिक्स झालं की नाही ते कसं ओळखायचं ते बघूया. बघा, आता हे पूर्ण साईडला सुटलं आहे आणि ह्याचा मध्ये गोळा होतो बघा, साईडला चिटकत नाही आहे, म्हणजे आपलं हे तयार झालेलं आहे. तरी पण अजून एक टिप सांगते तुम्हाला. हे मिश्रण झाले की अजून कसं ओळखणार तुम्ही, तर हे थोडंसं एक गोळा आपला काढून घ्यायचा आपण. असा एका डिशमध्ये घ्यायचा आणि 1-5 मिनटात हा गोळा असा छान हातावर आला पाहिजे. मी दाखवते करून तो. आता हे झालं की नाही मी हे गोळा करून तुम्हाला दाखवणार आहे, तर थंड झाल्यावर दाखवणार आहे. आता हे आपलं छान झालं आहे. हे पूर्ण मंद आचेवरच केलेलं आहे मी.
आणि आपला गोळा तयार झाला की नाही ते बघण्यासाठी एक 5 मिनटं आपण ही कढई असंच सारण ठेवणार आहे आणि ते गोळा झालं की नाही तुम्हाला दाखवणार आहे. दोन्ही पद्धती दाखवल्या. इथं कडेलाही सगळं साईड सुटतं आहे, ते मध्ये गोळा होतो आहे, आपण हलवतो आहे तरी ते थंड होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहे. चला आता हे मिश्रण थंड झालं आहे. हे आपण टिप नंबर 6 सांगते. आता हे मिश्रण 5 मिनटं आपण थंड करायला ठेवलं होतं, तर ते घेतले असा त्याचा गोल गोळा केला आहे. तो कुठेही चिटकत नाही आहे आणि असं गोल गोल करायचं म्हणजे कळतं आपलं मिश्रण झालं की नाही. बघा छान झालेलं आहे परतून आणि रंगही बदलला नाही, पांढरा शुभ्र रंग हाही तसाच राहिलेला आहे. तर चला आता आपण वडी पाडून ताटामध्ये घेऊ आणि थंड करायला ठेवू. ते कोमट असतानाच आपण त्याच्या वड्या पाडणार आहे. त्याआधी आपण ह्याच्यात ती वेलची पूड दाखवली आहे ते शेवटी टाकणार आहे आपण. आता ही वेलची पूड पण छान याला मिक्स करून घ्यायची आपल्याला सारणात. छान वडी लागते आपली. आता इथे मी थाळी घेतलेली आहे, त्यात केळीचं पान टाकलं आहे. तुमच्याकडं केळीचं पान नसेल तर बटर पेपरसुद्धा वापरता आणि बटर पेपर नसेल तर तुम्ही ह्याला तूप लावून घ्या आणि मग हे सारण आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे. टिप नंबर 7. चला आता हे मिश्रण आपलं केळीच्या पानामध्ये टाकून घेऊ आपण. आता हे छान थापून घेऊ आपण हे. चला आता हे मिश्रण आपलं छान ताटामध्ये आपण पसरून ठेवलं आहे. आता हे जरा गरम आहे, थंड होऊन द्यायचं आहे. तर गरम ह्याच्यातच आपण ह्याच्यावर पिस्ता टाकणार आहे. असं लाईनीन टाकू म्हणजे आपल्या वडीला छान सगळ्या वड्यांना लागेल. आपण जसं पाडणार आहे तसं. आणि शेवटी आपण हे केशर टाकणार आहे. आणि हे सगळं परत आपण असं दाबून घेणार आहे. चला हे मिश्रण आपलं छान असं जास्त थंड करायचं नाही, आपल्याला कोमट करायचं आहे. आपण त्याची सजावट पण छान केलेली आहे. आता आपण हे साईडनी काढून घेऊ आधी आणि मग पलटी करणार आहे. आणि हे कोमट असतानाच करायचं, जास्त थंड नाही करायचं आपल्याला. ह्याच्या कडा मोकळ्या झाल्या की आपण हे पलटी करून घेणार आहे. आपली कड चांगली आपण सैल करून घेतली. आता ह्याला पलटी करून घेऊ आपण. चला मुलींना इथे किती छान सुंदर इथं खोबऱ्याची वडी आपली झालेली आहे. आणि एक परफेक्ट जेवढ्या मी तुम्हाला माप सांगितलं त्या मापात करा. माझा अनुभव आहे, तुमची कधी वडी बिघडणार नाही. टेन्शन घेऊ नका खोबऱ्याच्या वडीचं. आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कसलंच टेन्शन येणार नाही मुलींनो. चला आता ही सुंदर वडी झालेली आहे, ती कशी पाडायची ती मी दाखवते. चला आता वडी पाडताना ह्या वडीचा आपण बरोबर मध्यभाग घेणार आणि त्याचा मध्यभाग कापून घेणार. आधी त्याच्या बाजूच्याच मध्यभागावर आपण परत एक वडीचा भाग काढून घेणार आहे. त्याच पद्धतीने आपण ही पण बाजू करून घेणार आहे. चला मुलींनो इथं आपली आता खोबऱ्याची वडी छान बनवून झालेली आहे. आता ही कशी काढते ते बघा, किती छान झाली आहे. मी ह्याच्या आता कडा काढून एका साईडला ठेवणार आहे आणि तुम्हाला वडी कशी झाली ते दाखवते. बघा कुठं चिटकली नाही, काही नाही, एकसारख्या आपल्या वड्या झालेल्या आहेत. बघा अशा आपण सगळ्या डिशवर काढून घेऊ. बघा कुठं चुकलं नाही, काही नाही. 46 वर्षाचा अनुभव आहे. एका ह्याच्यात छान वडी करून दाखवली. मुलींना तुम्हाला ही जर आवडली तर नक्की रेसिपी करून बघा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीच्या कारणानं.